मीनाताई महादेवाच्या मंदिरातून घरी आल्या होत्या. घरी आल्याबरोबर त्यांनी रविकांतजी म्हणजेच आपल्या पतीला त्यांनी प्रसाद दिला. तेव्हा रविशंकरजी म्हणाले, तू महादेवाची खूप मोठी भक्त आहेस ना, तुला आवडेल का आपण केदारनाथला गेलो तर? त्यावर मीनाताई म्हणतात, काही काय बोलतात, आता ह्या वयात कुठे आपण जाऊ शकतो का? केदारनाथला रविकांतजी म्हणतात, का नाही जाऊ शकत? आपण ह्या वेळेत जे पेन्शनचे पैसे येतील त्या पैशामध्ये आपण केदारनाथला जाऊया, तेही विमानाने. मीनाताई खूप खुश होतात, पण त्यानंतर म्हणतात, अहो पण आपली सुनबाई आणि आपला मुलगा काय म्हणेल? ते तयार होतील का आपल्याला पाठवायला? त्यावर रविशंकरजी म्हणतात, त्यांना काय विचारायचं, पेन्शनचे पैसे माझे आहेत, यावेळेस आपण त्यांना नाही द्यायचे. त्यावर मीनाताई म्हणतात, अहो त्यावरून घरात वादविवाद भांडणं होतील. त्यावर रविशंकरजी म्हणतात, काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस, मी सगळी अरेंजमेंट करतो. असे बोलून रविशंकरजी मार्केटमध्ये निघून जातात. मीनाताई हॉलमध्ये बसून TV बघत असतात आणि तेवढ्यात त्यांची सून येते आणि मीनाताईंना म्हणते, आई आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा सामान संपले आहे. दिवसेंदिवस घरातील खर्च देखील वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या. पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता एक दिवस जरी जास्त झाला तर मग पुढे मी काय करेन हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. सुजाता खूपच रागाने बोलत होती. यावर मीनाताई म्हणाल्या, सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकिटेसुद्धा काढून आणली आहेत. त्यामुळे यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाही. सासूचे बोलणे ऐकून सुजाता भडकली आणि मीनाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही दोघे ह्या वयात फिरायला जाणार, लाज जरा वाटते की नाही? लाज तुम्हाला वाटते की नाही? त्यावर असं म्हटल्यानंतर म्हातारपणात फिरायला जाताय म्हणे, थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी धडपडाल आणि माझे आणखी एक काम वाढवून ठेवाल. हे पहा, काही गरज नाही आहे फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही दोघे सांगतोय तसेच वागत जा. आले मोठे फिरायला जाणारे, येऊ देत तुमच्या मुलाला, त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम. त्यांना म्हणते, तुमच्या आईबाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहेत. मग बघू तुमचा लेक काय म्हणतोय ते. रजनी आपल्या सासूला खूप मोठ्या आवाजात बोलत होती आणि मीनाताई नेहमीप्रमाणे आपल्या सुनेचे बोलणे गुपचूप ऐकत होत्या, कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचं राज्य होतं. मीनाताईंचे पती रविकांत सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्याच पैशातून घरखर्च करून ती भिशी देखील भरत होती. पण जर मीनाताईंना एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग तेव्हा रविकांतजींकडे पैसे नसायचे, कारण रविकांतजी सगळे पैसे त्यांना द्यायचे. सुजाता तिच्या सासूला पेन्शनमधील 1 रुपयासुद्धा देत नव्हती. पण तरीही रविकांतजी आणि मीनाताई सुनेला काहीही बोलत नव्हते, कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नयेत. त्यामुळेच ते सुनेचे कडवट बोलणेसुद्धा गुपचूप ऐकून घ्यायचे. मीनाताईंना आठवले की एके दिवशी रविकांतजींनी आपल्या पत्नीला 1000 रुपयांची साडी आणली. तेव्हा पेन्शनमध्ये 1000 रुपये कमी असलेले पाहून सुजाता भयंकर रागावली आणि आपल्या सासऱ्याला म्हणाली, ह्यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1000 रुपये का बरं कमी आहेत? तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून 1000 रुपयाची साडी आणली आहे.
कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती. नेहमी तूच तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरते त्या देतेस आणि त्याच जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जातानाही नेसते. त्यामुळे मी विचार केला की मीनाच्या वाढदिवसाला तिला एक छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुजाता म्हणाली, अरे वा, म्हणजे आता सासूबाई 1000 रुपयाची साडी नेसणार तर? मी सुद्धा म्हातारपणात? अरे देवा, तीसुद्धा म्हातारपणात? अरे देवा, पाहतोस ना ह्या म्हाताऱ्या आणि म्हातारीला, ह्यांना तर काही लाज शरम वाटतच नाही. 1000 रुपये वायफळ खर्च करताना हेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण या लोकांना तरी कसे ठाऊक असेल, कारण यांचे तर आयुष्य खेडेगावामध्ये गेले आहे. त्या दिवशी एक नवीन साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने मीनाताईंना आणि रविकांतजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी 2 दिवस जेवणसुद्धा केलं नाही. बिचाऱ्या मीनाताई सुजातांनी बोललेलं एक एक शब्द आठवून घाबरत होत्या. त्या मनात म्हणाल्या की एक साडी घेतली म्हणून सुजाताने किती गोंधळ घातला. आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगता पेन्शनचे पैसे, तिकीट बुक करण्यासाठी काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. मग आता यावेळेस सुजाता काय बोलेल कोणास ठाऊक. संध्याकाळी मीनाताईंचा मुलगा नितीन घरी आला. तेव्हा आल्याबरोबर सुजाताने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. तिने नितीनला भडकावले आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीमध्ये पाठवून दिले. नितीन खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, काय बाबा, तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणी बसावे असे वाटत नाही का? जमिनीवर पाय राहत नाहीत का तुमचे? हे मी काय ऐकतोय? तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला आहे आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का? ह्या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शन दिली नाही. आम्हा सर्वांना उपाशी ठेवायचं ठरवलं आहे का तुम्ही? पेन्शन काढली आणि सुजाताला पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहे याबद्दल आम्हाला न विचारता खर्चही करून टाकले. मग आता महिन्याचा राशनचा खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार आहे? हे बघा, आत्ताच सांगतो, मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शनही मिळणार नाही. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाही, त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी पेन्शनचे पैसे नीट वापरा, म्हणजे आम्हाला द्या. तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतातच कशाला? उगाच पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा, ह्या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावेच लागतील आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिले नाहीत तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल. रविकांतजी मुलाचे बोलणे ऐकत उभे होते. आज ते सुद्धा रागामध्ये होते. त्यांनीही विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते त्या दोघांचे बोलणे ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवलंच होतं की आज उगाच गप्प बसून काहीही ऐकून घ्यायचं नाही. ते म्हणाले, नितीन, हे मात्र बरे आहे तुझे. आमचे फिरायला जाणे तर तुला दिसते, पण स्वतः बायको मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस, तिथूनच बाहेर येताना जेवणसुद्धा करून येतोस. तेव्हा आम्ही दोघे घरात खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही का घेऊन जात नाहीस? आमच्या 2 भाकरींसाठी तुमचा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाता, बाहेरून जेवण करून येता, तेव्हा खर्च होत नाही का? अरे, तू स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, पण तेच पैसे घरात खर्च का करत नाहीस? बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार खर्च करतोस, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबर आहे, कसा देशील? तू मला गृहीतच धरतोस ना. माझ्याच पेन्शनमधून हे घर चालवत आहात. तुम्ही दोघे पण फुकटचा रुबाब दाखवताय कशाला? आणि एक देव न करो, पण उद्या जर मी किंवा तुझी आई आजारी पडली तेव्हा मग तू करशील का आमच्या दवाखान्याचा खर्च?
औषध गोळ्यांचा खर्च. आणि तू हे विसरलास का? काही महिन्यापूर्वी तू आणि तुझी बायको गोव्याला फिरून आलात. तुम्ही दोघे आणि तुमची 2 मुले असे 4 जणांच्या विमानाच्या तिकिटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला? तुम्ही दर 2-3 महिन्यातून बाहेर फिरायला जातात, तेव्हा आम्ही तुम्हाला कधी थांबवले आहे का? की कधी आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे का खर्च करत आहात? मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला का त्रास होतोय? तेव्हा नितीन लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा, मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो, तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ नितीन, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचं. जर तू तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या बायको लेकरांना घेऊन फिरायला जातोस, त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय आणि मीही माझेच पैसे खर्च करतोय ना. त्यासाठी तुझ्यापुढे हात तर पसरले नाहीत ना मी. वडिलांचे बोलणे ऐकून नितीनला खूप राग आला. नेहमी आईबाबा त्याचे बोलणे ऐकून गुपचूप शांत व्हायचे आणि खोलीमध्ये निघून जात होते, पण आज तर त्यालाच ऐकावं लागत होतं. हे काही त्याला पचले नाही आणि नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालू शकत नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांचा खर्च उचलू शकेल. असे बोलून नितीन खोलीमध्ये निघून गेला. रविकांतजी म्हणाले, काय पण मुलगा आहे, आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्या जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सूनसुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतो ते तुम्हाला दिसत नाही, पण जरा काम मी कुठे फिरायला गेलो की ते तुम्हाला मात्र लगेच दिसतं. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे आणि 2 नातवंडे देखील आहेत. त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत, पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचं आहे ना. अरे, तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काहीतरी वाटू द्या. आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे. गुपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढे बोलून सून रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून मायाताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो, आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया, पण आता नको. तुम्ही ऐकले ना ते दोघे काय बोलत होते ते? दोघेही रागात आहेत. उगाच आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवणसुद्धा देणार नाहीत. आपल्याला खूप त्रास होईल त्याचा आणि ते दोघेही म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करतील. तेव्हा रविकांतजी म्हणाले, माया, तू अजिबात काळजी करू नको. मी असताना तुला आता कोणी काहीही बोलणार नाही. आत्तापर्यंत जे ते काही बोलले ते खूप ऐकून घेतलं, पण आता नाही. यापुढे मी त्या दोघांचे काहीही सहन करून घेणार नाही. रविकांतजी आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचं नाही. माया, मी माझ्या लहानपणी गरिबी पाहिली, तरीही माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलांचे तसे नाही. त्याला तर सर्व काही आयते मिळाले आहे. त्याला गरिबी काय असते ते ठाऊकच नाही. अगं माया, नितीन लहान असताना आपण त्याला काहीही कमी पडू दिलं नाही. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत, कॉलेजमध्ये घातलं. मला वाटलं मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्याही आयुष्याचं सोनं होईल, म्हणून पैसे भरून इंजिनियरला ॲडमिशन घेऊन दिलं. त्याच्या शिक्षणासाठी नेहमी पैसे वाचवले. विचार केला होता, जर मुलगा शिकला तर आपल्याला म्हातारपणात आरामात राहता येईल. आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधने घातली आहेत. आपल्याला त्याच्या बायकोच्या तालावर नाचायला लावतो आहे. त्यामुळे आपल्याला मन मारून जगावे लागत आहे. अगं, तेव्हा आपल्या खांद्यावर आपल्या मुलांची जबाबदारी होती,
पण आता आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. तर मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊच दिले नाही. तू अजूनही ह्या वयात किचनमध्ये काम करत असतेस आणि ही गावभर फिरते. तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो. खरं तर तुझेच सर्व चुकले आहे. लग्न झाल्यावर तू तिच्यावर जबाबदारी टाकली नाही, सर्व काही स्वतः केलंस. त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वाटारून बोलते. मायाताई उदास होऊन म्हणाल्या, आता करायचे तरी काय? आपल्या नशिबात असतील असेच राहणे लिहिले असेल. मलाही यापुढे असा राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याचप्रमाणे मी वागेन. दुसऱ्या दिवशी रविकांतजींनी दोघांचीही विमानाची तिकीटं काढून आणली. रविकांतजींना दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांची तिकीटं काढली आणि 15,000 रुपये त्यांनी स्वतःजवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकीटे दाखवली तेव्हा मायाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण जायला नको, राहू द्या, हट्ट सोडून द्या. उगाच घरामध्ये भांडणं तंटा नको. आपली सून आपले जगणे मुश्किल करेल. तेव्हा रविकांतजी म्हणाले, माया, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण सुनेचे किंवा मुलाचे आश्रित नाही. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी मायाताईंसाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोड कपडे आणली आणि मायाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे राधिका, तुझे आणि तुझे सामान पॅक कर. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचं आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने हे सर्व पाहत होते. तेव्हा नितीन आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी ह्या घरामध्ये ठेवून घेऊ शकत नाही. तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितलं होतं, तरीसुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असं वाटत आहे की तुम्ही हे सर्व मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला इथे एक क्षणही सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल. तेव्हा रविकांतजी मुलाला म्हणाले, नितीन, आम्ही आमची राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर देखील माझंच आहे. माझ्या कष्टाच्या पैशांनी खरेदी केला आहे. हा प्लॉट मी माझ्या फंडाच्या पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधलं तेही माझ्या पैशानेच. आणि कायद्याने म्हणशील तर हे घर माझेच आहे आणि तू मलाच माझ्या घरातून बाहेर हो म्हणत आहेस का? अरे, जाणार तर तुम्ही दोघे आहात ह्या घरातून, माझ्या घरातून. उद्या मी आणि माया बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसांसाठी. 10 दिवसानंतर येऊ. ह्या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की त्याचे वडील कधी अशा प्रकारे त्याच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढाल तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची कोण काळजी घेईल? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेच रविकांतजी म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज बाहेर काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही दोघे तुमचे आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काहीही गरज नाही. माझे घर एवढे मोठे आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवेन आणि घरकामासाठी एक कामवाली देखील लावेन. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीने खर्च करेन. तू आमची काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढे कसे होईल. रविकांतजींचा राग पाहून दोघेही दंग झाले. रविकांतजी आणि मायाताई दोघेही आपल्या खोलीतून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या एका हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीटं होती. रविकांतराव मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, नितीन, आम्ही 10 दिवसानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तुमची राहण्याची सुव्यवस्था करा. एवढे बोलून रविकांत आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी निघाले.
आज त्यांचं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यासोबतच त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. प्लेनमध्ये बसल्यानंतर ते दोघे पती पत्नी खूप खुश होते, आनंदी होते. मायाताईच्या डोळ्यातील आनंदाश्रू तर थांबतच नव्हते. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याही कधी विमानाने प्रवास करतील. ते दोघेही केदारनाथला पोहोचले आणि तिथे त्यांनी महादेवांचे दर्शन देखील घेतले आणि आजूबाजूच्या परिसरातील फिरायला गेले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते. रविकांतजी म्हणाले, माया, तू खुश तर आहेस ना गं? मला फक्त तुला आनंदी बघायचं आहे. कितीतरी दिवसातून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्या काही इच्छा नसतील का? की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छासुद्धा मरून गेल्या आहेत. तेव्हा मायाताई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावर ते हसूच हिरावून घेतलं होतं. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसंही म्हातारपणात तर माणसाचे मन अगदी लहान मुलांसारखे असते. पण आजकालच्या नितीनसारख्या मुलांना तर ते पटतच नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे. स्वार्थी असतात अशी मुलं. आईवडिलांच्या सुखदुःखाबद्दल किंवा इच्छांबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. रविकांतजी म्हणाले, अगं माया, हे एक फार बरं झालं. आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचं काय, ज्यांनी आपली सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली आहे आणि आपल्या म्हातारपणासाठी काहीही शिल्लक ठेवलं नाही. आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचं? ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगत असतील? माझे तर असे म्हणणे आहे की माणसाने जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की आपलं जे काही आहे ते सर्व आपल्या मुलांचेच आहे. मग ते प्रेमापोटी मुलांना सर्व देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील मुलांना, सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. प्रॉपर्टी, पैसे आपल्या हाती ठेवावी. जर आपल्या हातात सर्व काही असेल तरच समजून जायचं की आपले म्हातारपण सुरक्षित आहे. आणि जर आपल्याजवळ काहीच नाही तर समजायचं की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चित आहे. मग अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणूनच तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर विमानाचा प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस अगदी आनंदात, उत्साहात गेले. 10 दिवसानंतर रविकांतजी आणि माया घरी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की नितीन डोक्याला हात लावून बसला होता. आईवडील आलेले पाहून त्याने आईवडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा, माझे चुकले. आता यापुढे मी कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आईवडील दोघेही एकमेकांकडे पाहतात. तेव्हा रविकांतजी विचारतात, सुजाता कुठे आहे? तेव्हा नितीन रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही गेल्यानंतर सुजाताला अचानक चक्कर आली आणि जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या तेव्हा त्यात तिला एक जीवघेणा आजार झाल्याचं समजलं आहे. आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला. ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे आता मला सुजाताच्या उपचारांवर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवत होतो आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायको मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारलं नाही की बाबा, तुम्हाला खूप खर्च होतोय का? मीही थोडाफार हातभार लावू का? मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काहीच दिलं नाही, तर मी फक्त घेत होतो. आणि म्हणूनच देवाने आज मला सुजाताच्या जीवघेण्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा, आज मला आणि सुजाताला खूप पश्चाताप होतोय. आमच्यावर खूप मोठं संकट ओढवलं आहे. तुम्ही म्हणाला होतात
10 दिवसात घर खाली करा, पण मला आणखी थोडा अवधी द्या, असे म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून मायाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. पण रविकांतराव हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, नितीन, तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस, त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखव. नितीनने लगेच वडिलांच्या हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरंच नितीन जे काही बोलत होता ते खरंच होतं. रविकांतजींनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारलं, डॉक्टर काय म्हणाले? नितीन म्हणाला, डॉक्टरांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारणतः 10 लाख रुपये खर्च येईल असे म्हणाले. तेव्हा रविकांतजी म्हणाले, ठीक आहे, उद्याच सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू पैशांची काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. आणि दुसऱ्या दिवशी नितीन सुजाताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुजातावर उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुजाताच्या तब्येतीत सुधारणा झाली. सुजाता आणि नितीन हॉस्पिटलमधून घरी आले. मायाताईंनी भाकरीचा तुकडा वाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुजाता आणि नितीनने आईवडिलांचे पाय धरले. नितीन म्हणाला, बाबा, तुम्ही महान आहात. आज सुजाता फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळेच जिवंत आहे. मी आणि सुजाताने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला, तरी आज तुम्ही तिच्यासाठी एवढं काही केलं. रविकांतजीने नितीनला आणि सुजाताला उठवलं आणि म्हणाले, नितीन, एक सांगतो, मी हे सर्व फक्त माझ्या 2 नातवांसाठी केलं आहे. लहान मुलांना आई किती महत्त्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल. असो. तेवढ्यात मायाताई त्यांच्या खोलीतून बॅग घेऊन बाहेर आल्या. रजनी म्हणाली, आई, तुम्ही कुठे जात आहात? रविकांतजी म्हणाले, आम्ही गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा रजनी म्हणाली, बाबा, मला माफ करा, मी तुम्हा दोघांनाही ओळखायला चूक केली. मी खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही, पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यानंतर सुजाता मायाताईच्या समोर हात जोडत म्हणाली, आई, तुम्ही तरी बाबांना सांगा ना, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तेव्हा मायाताई म्हणाल्या, अहो, मी काय म्हणते, सुजाता आणि नितीनला त्यांची चूक समजली आहे आणि तसेही ती आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना. तेव्हा रविकांतजी म्हणाले, तुझा हाच तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देतात. जरा कोणी 2 गोड शब्द बोलले की तेवढेच तुला पुरेसे असतात. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा, खरंच तुम्ही मला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून. मायाताईंनी सुजातावर हात उचलला आणि म्हणाल्या, खबरदार, यापुढे या निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा रविकांतजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वीच दाखवले असते तर आपल्याला कोणी त्रास देण्याची हिंमत केली नसती. ते पुढे म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांनाही एक संधी देतो, पण माझ्या काही अटी असतील. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही. मी फक्त दर महिन्याला 10,000 रुपये देईन. बाकीचे 20,000 रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहे. कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्चसुद्धा असतो आणि आम्हाला सारखे तुमच्याकडे पैसे मागणे चांगलं वाटत नाही. माझेच पैसे मला तुमच्याकडे मागावे लागतात आणि हे मला मान्य नाही. आणि हो, आणखी एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, या घराचे मालक आम्ही दोघे पती-पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. नितीन म्हणाला, बाबा, मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाही. घरातील रेशन, लाईट बिल, सर्व काहीही कामं मीच बघेल. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुजाताच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकर उठली, घरकामं करू लागली. तेवढ्यात मायाताई मंदिरातून घरी आल्या.
तेव्हा त्यांनी पाहिलं की सुजाता किचनचं काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुजाताला म्हणाल्या, अगं सुजाता, तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तू लगेच कामं करू नकोस, काही दिवस आराम कर, मी कामं करेन. तिने सासूकडे पाहिलं. ती मनात म्हणाली, यांना माझी किती काळजी आहे. मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला याचा आता सुजाताला पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली, सासूबाई मी ठीक आहे. तरीही आता सुजाताला तिच्या सासूबाई प्रत्येक कामात मदत करत होत्या. नितीनसुद्धा आता त्याच्या वडिलांकडून एकही रुपये न घेता व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सुनेत झालेला बदल पाहून मायाताई आणि रविकांत यांना म्हणाल्या, आपला मुलगा रस्ता चुकला होता, त्याला त्याची चूक समजली, ह्यासाठी मी देवाचे खूप आभार मानते. तेव्हा रविकांतजी म्हणाले, माया, अगं तसं नाही. सुजाता आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आईवडिलांची किंमत कळाली. काहीही म्हण, पण दोघा नवरा बायकोत चांगला बदल घडून आला हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, याशिवाय आपल्याला तरी काय हवं आहे, बरोबर ना? मित्रांनो, कधीकधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय हे घ्यावे लागतात. थोडेसे स्वार्थी वागावे, बोलावे लागते. कारण आजकाल लग्न झालेली काही मुलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायकासुद्धा आईवडिलांना गृहीत धरतात. मुले जर बायकोसमोर आईवडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचं पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात. तसेच आजच्या या युगामध्ये ही गोष्टसुद्धा सत्य आहे. जर आज तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे. जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा, कारण पैशाच्या जोरावर तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.